नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आम्ही नेहमीच नवीन बातम्या, नवीन घडामोडी आणि चांगलं जिथं काय असेल तिथं आम्ही पोचत असतो, जिथं संघर्ष असेल तिथं पोचत असतो आणि त्या अपडेट दाखवत असतो. तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली न्यूज हे अपडेट कशी वाटते त्याला कमेंट करून नक्की सांगा. तर सध्या आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील उपळा या गावी व त्या ठिकाणी शंभू प्रतिष्ठान यांच्या मार्फत छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी केली जाते आणि विशेष म्हणजे डॉल्बी डीजे अशा अनावश्यक गोष्टीला फाटा देऊन एक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. तर त्यांचे काय काय उपक्रम आहेत आपल्याला पाहायचंय. तर या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे. महिलांची सुद्धा लक्षणीय अशी उपस्थिती आहे रक्तदान शिबिरामध्ये. तर आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. दीदी, आपलं नाव काय? ऐश्वर्या कळमकर. आता रक्तदान करताय, पहिलीच वेळ आहे का पहिलं किती केलंय? नाही, पहिल्यांदाच करते. पहिल्यांदाच. काय वाटतं रक्तदान करायला? म्हणजे चक्कर येईल का? भीती वाटते बरेच जणांना पहिल्यांदाच करते त्यामुळे थोडी होती भीती, पण आता काय नाही वाटत. पण आता रक्तदान होत आलंय, हा, भीती गेली, आता काय वाटत नाही. बरं, काय रक्तदानाचे फायदे माहित आहेत का? हो, म्हणजे आपण रक्तदान केलं तर एखाद्या पेशंटला म्हणजे आपल्याकडून जीवदान मिळू शकतं. म्हणजे एखादा जीव वाचू शकतो आपल्यामुळं. हा, हे फायदा. बरं, आपला स्वतःला त्याचा फायदा काय माहिती आहे? आपल्या शरीरात रक्तपेशी तयार होतात नवीन, प्रतिकार शक्ती वाढते आपण जर रक्तदान केलं तर. एचबी सुधारतो. एचबी सुधारतो. बरं, मला एक सांग, महिलांची संख्या प्रत्येक ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर पाहतो, महिलांची संख्या जरा कमीच असते. तर काय आपल्या समाजातील, गावातील, समाजातील महिलांना काय संदेश काय देते? प्रत्येक ठिकाणी महिला तर पुढे आहेत, पण रक्तदान करताना मी पण पाहिलंय कमी असतं. मग माझं आव्हान आहे सगळ्यांना, म्हणजे जे कोणी बघतील त्यांना आव्हान आहे की तुम्ही पण सहभाग घ्या ह्या रक्तदानात. फायदाच आहे ते. रक्तदान केलं तर असं स्वतःचा पण फायदा आहे ह्यामध्ये आणि आपण समाजाला पण त्यातून एक दान म्हणून देऊ शकतो. एखादा जीव वाचू शकतो, पुण्याचं सुद्धा काम आहे म्हणायला हरकत नाही. इथं ताई आहे, त्या ताईची पण प्रतिक्रिया जाऊन घेऊ. ताई, तुमचं नाव सांगा. अनिता दत्तात्रय घोगरे. काय वाटेल रक्तदान करायला? काय भीती वाटायली का नाही? काहीच वाटत नाही. पहिलं कधी केलं होतं का? हो, जय महाराष्ट्र ग्रुपला केलं होतं पहिलं. पहिलं केलं, मग त्यामुळे भीती नाही तुम्हाला? काहीच नाही वाटत. पण आपल्या समाजामध्ये महिलांची संख्या कमीच असते. काय सगळ्या महिलांना काय सांगाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? त्यांना असंच म्हणाल की रक्तदान करा. चांगलं रक्तदान करणं तरी पुण्याचं काम आहे. एखादा जीव वाचतोय आपल्यामुळं. श्रेष्ठ दान आहे. रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान आहे. सगळ्यात श्रेष्ठ दान हो. रक्तदान. हो. नाव सांगा तुमचं. रामेश्वर संतोष गुरव. रक्तदान करायला होतं तुम्ही, पहिलीच वेळा का पहिलं कधी केलं होतं? 10-15 वेळा केलं पहिलं. 10-15 वेळेस केलं. हो. काय त्याचा फायदा काय वाटतोय तुम्हाला? एखाद्या गरजवंत लोकांना त्यात आपलं ब्लडमुळे एखाद्याचं जीवनदान मिळतं आपल्या रक्तामुळे. आपल्याला वैयक्तिक काय फायदा? आपल्याला पण गरज पडल्यानंतर मिळतं ना. काय सर्टिफिकेट भेटते का? हो, भेटतं. नाव काय तुमचं? नाव सांगा. शुभम विठ्ठल लांबकने. रक्तदान केलं का? हा, रक्तदान केलं. आता काय भेटतं रक्तदान केलं? काय नाही, एक सर्टिफिकेट आणि पॉवर बँक. काय वाटतंय रक्तदान केल्यामुळं? काय एकदम फ्रेश वाटतंय, काय वाटत नाही दुसरं बाकी चक्कर त्रास काही नाही? काही सुद्धा नाही. ह्याच्या आधी 2दा 3दा केले त्याच्यामुळे काही सुद्धा नाही. काय रक्तदान केल्याचा फायदा काय वाटतोय? काय आपल्यामुळे एखाद्या गरजूवंत व्यक्तीला जर रक्त भेटलं तर तेवढंच, दुसरं जीव काय वाचतो. नाही. जीव वाचतो, तेवढंच काय नाही. समाधान आहे. समाधान आहे. किती वेळेस? 3 वेळेस केलं का? हा, ह्याच्या आधी 2-3 वेळेस. मॅडम, तुमचं नाव सांगा. रेणुका संजय देशमुख, कुठली ब्लड बँक आहे? धाराशिव. काय नाव? आदर्श ब्लड बँक. आता इथं तुम्ही रक्तदान शिबिर ठेवलंय. किती आतापर्यंत किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं? आता तर सुरुवात झाली ना, तरी पण 15-20 बॅग झाल्यात. तर काय सांगलं रक्तदान करण्याचे फायदे काय? आपण कमीत कमी म्हणजे 3 महिन्याला रक्तदान केलं पाहिजे, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आपल्या बॉडी मधलं रक्त म्हणजे रिफ्रेश होतं ना 3 महिन्याला केल्यानंतर, आणि आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचतो रक्तदान केल्यानंतर. मॅडम, तुमचं नाव सांगा. माझं नाव साक्षी वीरभद्र बेलुरे. मला सांगा, कोण कोण रक्तदान करू शकते?
रक्तदान हे म्हणजे 18 ते 65 वयापर्यंत आपण करू शकतात. आणि दर 3 महिन्याला आपण रक्तदान करू शकतो. म्हणजे वर्षातून आपण 3 ते 4 वेळेस रक्तदान करू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान दिल्यावर 3 जणांचे जीव वाचू शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला पण जे रक्तदान करतात ते रक्तदात्याला पण खूप म्हणजे फायदा होतो. आपलं जुनं रक्त जातं, नवीन येतं, त्याच्यामुळे आपले इम्युनी सिस्टीम वगैरे चांगली राहते. आणि जे काही त्यांचे भविष्य काळात आपल्याला जे हार्ट अटॅक वगैरे येण्याचे चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे दर 3 महिन्याला केले पाहिजे. रक्तदात्याला सुद्धा फायदाच आहे. हो, रक्तदात्याला सुद्धा फायदाच आहे. चला इथं दुसऱ्या मॅडम आहेत आणखी. मॅडम तुमचं नाव सांगा. समीक्षा समीक्षा बाबूराव लांडगे. तर तुम्ही इथं रक्तदान शिबिर घेऊन आलात. शिबिर चालू आहे. महिलांनी रक्तदान करावं का नाही काय सांगत? हो, करू शकतात महिला. त्यांचा एच बी बसला पाहिजे फक्त. काय म्हणजे काय निकष काय काय तपासण्या काय काय करावं लागतं? त्यांची हिस्ट्री विचारली जाते पूर्ण. त्या हिस्ट्री एच बी घेतली जाते. वेट त्यांचं म्हणजे ताप वगैरे. नंतर महिलांचे काय आजार असतात ते आहेत का नाही ते विचारलं जातं. वयाची काय मर्यादा? 18 ते 65. तर या ठिकाणी आपण पाहतोय रौद्र शंभू प्रतिष्ठान ची टीम आहे. अध्यक्ष, सचिव आणि पूर्ण सदस्य आहेत ज्यांनी या इतक्या भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आणि डॉल्बी डीजे या गोष्टीला फाटा मारून एक समाज उपयोगी कार्य, सामाजिक दायित्व निभावण्याचं यांनी जे उपक्रम राबवलं, रक्तदान शिबिर आहे, आपण ते प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला जेणेकरून असं त्यांना प्रोत्साहन मिळावं. तर त्यांच्याशी आपली चर्चा करायची. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष आपलं नाव सांगा. समर्थ मनोज पडवळ. आपलं नाव? ऋषिकेश कळमकर. संभाजीराज जयंती साजरी करताय, किती वर्षापासून करताय? कधी? 4 वर्ष झाले आपण संभाजीराज जयंती साजरी करतो. यावर्षी रक्तदान शिबिर केलंय, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला, त्या विद्यार्थ्यांना झाडाची रोपं पण दिली. दरवर्षी काय काय करताय? दरवर्षी असे सामाजिक उपक्रम करतो, काहीतरी समाजाचे देणे करू लागतो. सर्वजण एकत्र येऊन समाजासाठी समाजकार्य करतो आम्ही. गणेश उत्सवाला आता या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार केला. आधी तुमचं नाव सांगा आणि गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करणार? माझं नाव निखिल पडवळ. गणेश उत्सवामध्ये आपण सर्व म्हणजे काय असं डेकोरेशन करतो की गावात सगळ्यात एक नंबर असं डेकोरेशन. समाजिक काय कार्य करताय आपण आता सध्या गणेश उत्सव यावेळेस 21 वर्ष लागतं. 21 वर्षापासून करताय? 21 वर्ष म्हणजे आमचे मार्गदर्शक भरपूर आहेत, त्यांचा वारसा आम्हाला आला. आम्ही आता गणेश उत्सव करतो कारण 4-5 वर्ष झालं आम्हीच गणेश उत्सव करतो. त्यात पण आम्ही असे देखावे साजरे करतो. आता गेले 2 वर्ष झाले की आम्ही 12 ज्योतिर्लिंगपैकी प्रत्येक एक देखावा साजरा करतो. त्याच्या आधी आम्ही केदारनाथ केलता, यावर्षी अमरनाथ केलता. असे वेगवेगळे देखावे साजरे करतो आम्ही. यावर्षी जसं आता गुणवंत विद्यार्थी सत्कार केला तसं विद्यार्थ्यांसाठी काय करताय गणेश उत्सवामध्ये? गणेश उत्सवामध्ये आपण काय करतो, दरवेळेस महाप्रसाद असतो. त्यावेळेस बोर्डिंगचे विद्यार्थी वरच्या शाळेत म्हणजे गोगरी हायस्कूलला त्याचे विद्यार्थी आपण महाप्रसादाला आमंत्रण करतो. आणि एकदा आपण 2014 साली स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटले होते आपण. मग आता पुढच्या वर्षीचं काय नियोजन? पुढच्या वर्षी काय कार्य ठरवलं? चर्चा होत असेल. पुढच्या वर्षी पण असे सामाजिक उपक्रम करायचे नवीन नवीन. संगीत खुर्ची म्हणा, सगळ्या गल्लीतले लेडीज वगैरे सहभाग घेतात संगीत खुर्चीमध्ये. विविध प्रकारचे आपण कार्यक्रम, खेळ वगैरे लहान मुलांना घेतो. शाळेतले प्रत्येक विद्यार्थी सहभागी होतात आपल्या गणेश उत्सवामध्ये. पुन्हा मुलींसाठी रांगोळी स्पर्धा असेल, असे विविध प्रकारचे खेळ मुलांसाठी. गल्लीतले सगळे लेडीज पण सहकार्य करतात आपल्याला. विद्यार्थिनी आमचा स्टाफ चांगला आहे, एचएम चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन भेटलं असं त्यांनी पण कौतुक केलंय तुमचं. काय सांगाल विद्यार्थ्याविषयी? काय सांगाल? गावाला शैक्षणिक वारसा आहे आणि त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी गाव पण पॉझिटिव्ह आहे. असं म्हटलं जातं की खेड्यामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, परंतु उपळा गावच असं आहे आणि इथली तरुण पिढी अशी आहे की प्रोत्साहन प्रत्येक गोष्टीला देते. तर विद्यार्थी पण कष्टाळू आहेत आणि विद्यार्थ्याच्या कष्टाला यश मिळालं. मार्गदर्शन तर आम्ही करतोच. स्वतःच कष्ट पाहिजे विद्यार्थ्याचं. स्वतःच कष्ट पाहिजे विद्यार्थ्याचं. विद्यार्थी घेतात कष्ट. आम्ही जे मार्गदर्शन करतो, आम्ही जे सांगतो ते पूर्णपणे
लक्षपूर्वक मुलं करतात आणि त्याच्यामुळे त्यांना यश मिळतं. किती विद्यार्थी शाळेचा निकाल काय म्हणतो यावर्षी निकाल आणि तुमचं नाव सांगा आधी. मी देशमुख मॅडम. शाळेचा निकाल आहे 90.62%. त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी विशेष प्रावीण्यात आहेत. पुन्हा 8 विद्यार्थी आपले फर्स्ट क्लासमध्ये आहेत आणि 5 राहिलेले सेकंड क्लासमध्ये आहेत. एकूण निकाल 90.62% आहे. तर ह्याच्यामध्ये सर विशेष सांगायचं म्हणजे एवढंच आहे बघा, इथले जे आमचे झालेले विद्यार्थी म्हणजे माझी विद्यार्थी हेच असं मोटिवेट करतात. आजचा सुद्धा प्रोग्राम केवळ माझी विद्यार्थ्यांनी ह्या संघटनेतर्फे ठेवलेला आहे. मग असं जर मोटिवेशन मिळत असेल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वाटतं की करावं काहीतरी. आणि विद्यार्थी तर त्या स्वयंप्रेरणेने पछाडलेलेच आहेत. आमच्या शाळेत कुठे येऊन बघा, कुणीही विद्यार्थ्याला बघा, तो विद्यार्थी निश्चितच चांगल्या पद्धतीने घडलेला आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद मॅडम. मॅडम तुमचं नाव सांगा. चंदन शिवे मॅडम. धन्यवाद मॅडम, आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली आणि निश्चितच असेच तुमच्या हातून विद्यार्थी मोठमोठे विद्यार्थी घडावे आणि मोठं स्वप्न साकार करावं हेच अपेक्षा करूयात. ठिकाणी पाहतो आपण ज्या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार झालेला आहे. या ठिकाणी सगळे गुणवंत विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात. कोण बोलतोय? कोणतरी बोला. दे तू ये पुढे. असले कसले गुणवंत विद्यार्थी? पहिला कोण आलाय? दे इकडे तू पुढे तुझं नाव सांग. तेजस्विनी धीरपे. किती वेळा होते? आ? कितीची परीक्षा दिली? 10वीची. 10वीत किती टक्के मार्क पडले? 91.60%. 91.7% पहिली आली म्हणून तुझा हे सत्कार केलाय. मला सांग, पुढं काय व्हायचं ठरवलंय? डॉक्टर. डॉक्टर व्हायचंय. चांगलं ध्येय आहे. आणखीन झाडाचं रोप एक दिलंय. हो. त्यात काय मंडळानं तुम्हाला झाडाचं रोप दिलंय तर त्याच्या पाठीमाग काय उद्देश असावा मंडळाचा, काय सांगते? जास्त झाडं लावावी आणि निसर्ग चांगला ठेवावा. कसं ते आपल्या पर्यावरण चांगलं राहायला पाहिजे. आता जी प्रचंड उष्णता वाढली, इतकी उष्णता वाढली, 41-42 टेम्परेचर चाललंय, परेशान आहेत लोक. तर ते काय सांगतील पर्यावरण का चांगलं पाहिजे? नाव सांगा तू. नाव सांग. आकांक्षा चंद्रकांत लांबकाने. 10वीची परीक्षा दिली. हो. किती टक्के मार्क पडले? 80.60. म्हणजे पर्यावरणाचं काय सांगतात? तो झाडाचं रोप दिलंय, ते रोप आता काय करणार आहे? आता मी घरी जाऊन रोप नेऊन कुठे तर लावेन, त्याची चांगली निगा राखेन, पर्यावरण जितक्या चांगला ठेवता येईल त्याचे प्रयत्न करेन. नंदिनी रवींद्र कळमकर. 10वीला किती टक्के मार्क पडले? 87.40. पुढं काय व्हायचंय? इंजिनियर. गणिताला किती मार्क पडले? 78. गणित आवडता विषय आहे. सायन्स. मग इंजिनियर म्हणल्यावर गणित आवडतं पाहिजे. ज्याला गणित आवडतं ते इंजिनियर होतंय. ठीक आहे, तुझा ध्येय आहे इंजिनियर म्हणून पुढं काय जॉब करू. वैभवी प्रशांत लाडूळकर. किती टक्के मार्क पडले? 79.60. 79.7. आवडता विषय कोणता? इतिहास. मग आता पुढे काय ठरवलं का? पुढे काय करायचं का 12वीच्या नंतर ठरवायचं? 12वीच्या नंतर. 12वी पासून पुढं इंजिनियर किंवा मेडिकल साईड घेणं 12वीच्या पुढे असतंय. आता ठरवलंय का पुन्हा ठरवायचं? दिव्या दादासाहेब जाधव. किती टक्के मार्क पडले? 79.40. छान मार्क पडले. मग तुला जे इतके छान मार्क पडले, मग त्यात शाळेचं शिक्षकाचं किती सहकार्य? अगं कोणत्या शिक्षकांना चांगलं शिकवलं असं काय वाटतंय? सगळ्या शिक्षकांनी खूप चांगलं शिकवलं, त्याच्यामुळे एवढे मार्क पडू शकले. आणि शाळेनं पण खूप काही केलं, त्याच्यामुळे एवढे मार्क पडू शकले. कोणत्या शाळेत होती? श्रीमती प्रयागदा पडवळ कन्या प्रशाला. देतोय. किती टक्के मार्क पडले? 87. कोणत्या शाळेत होती? कन्या शाळेत. अन्य शाळेत. काय वाटतं आता इतके मार्क चांगले घेतले तू म्हणून तुझा इथं या मंडळानं सत्कार केला, सन्मान केला. मग घरचं सहकार्य म्हणजे पहिली गुरु तर आई असते, घरी आई शिकवत असते, वडील शिकवत असतात. घरून कुणी चांगलं शिकवलं? अगर असं अभ्यास कर कोण धाक लावी तुझे? आजी. आई ही पहिली गुरु असते. तर आजी आणि आजोबा हे विद्यापीठ असतं. खरे संस्कार आजी आणि आजोबापासून मिळत असतात. मग आता आजीची काय अपेक्षा आहे? त्यानं काय म्हणजे तू काय व्हावं असं काय? तिला वाटते मी पायावर उभं राहावं माझ्या स्वतःच्या, बरोबर. कुणावर अवलंबून नाही राहायचं असं म्हणते.
मग तुला काय वाटतं, तू काय हो वाटते, तुझी आवड? असं अजून काय आता बरेच जण म्हणतात कोण डॉक्टर हो, कोण इंजिनियर हो, तर कोण वकील हो, कोण एमपीएससी करावी. तसं तू अजून ठरवलं का नाही? नाही तरी स्पर्धा परीक्षेच स्पर्धा परीक्षा चांगलं ध्येय आहे, स्पर्धा परीक्षा हो. आणि विशेष म्हणजे काही हो प्रत्येकाला वाटतंय, पण आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, हे कोणच विद्यार्थी अपेक्षा करत नाहीत. कारण सध्या खरं तर राजकारणामध्ये चांगल्या माणसाची गरज आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्याची राजकारणामध्ये गरज आहे. पण यांच्या ध्येय ठरलेलं असतं डॉक्टर, इंजिनियर, एमपीएससी करून तहसीलदार, कलेक्टर, मोठे अधिकारी व्हायचं. तर निश्चितच आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनल कडून तुमच्या भावी आयुष्याला, भावी करिअरला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिली. धन्यवाद. मॅडम तुमचं नाव सांगा. चंदन शिवे मॅडम. विद्यार्थिनींनी आमचा स्टाफ चांगला आहे, एचएम चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन भेटलं असं त्यांनी पण कौतुक केलंय तुमचं. काय सांगाल विद्यार्थ्याविषयी, काय सांगाल? गावाला शैक्षणिक वारसा आहे आणि त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी गाव पण पॉझिटिव्ह आहे. असं म्हटलं जातं की खेड्यामध्ये मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, परंतु उपळा गावच असं आहे आणि इथली तरुण पिढी अशी आहे की प्रोत्साहन प्रत्येक गोष्टीला देते. तर विद्यार्थी पण कष्टाळू आहेत आणि विद्यार्थ्याच्या कष्टाला यश मिळालं. मार्गदर्शन तर आम्ही करतोच. स्वतःच कष्ट पाहिजे विद्यार्थ्याचं. हा, स्वतःच कष्ट पाहिजे विद्यार्थ्याचं. विद्यार्थी घेतात कष्ट. आम्ही जे मार्गदर्शन करतो, आम्ही जे सांगतो ते पूर्णपणे लक्षपूर्वक मुलं करतात आणि त्याच्यामुळे त्यांना यश मिळतं. मी देशमुख मॅडम. शाळेचा निकाल आहे 90.62%. त्याच्यामध्ये 14 विद्यार्थी विशेष प्रावीण्यात आहेत. पुन्हा 8 विद्यार्थी आपले फर्स्ट क्लासमध्ये आहेत आणि 5 राहिलेले सेकंड क्लासमध्ये आहेत. एकूण निकाल 90.62% आहे. तर ह्याच्यामध्ये सर विशेष सांगायचं म्हणजे एवढंच आहे बघा, इथले जे आमचे झालेले विद्यार्थी म्हणजे माझी विद्यार्थी हेच असं मोटिवेट करतात. आजचा सुद्धा प्रोग्राम केवळ माझी विद्यार्थ्यांनी ह्या संघटनेतर्फे ठेवलेला आहे. मग असं जर मोटिवेशन मिळत असेल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वाटतं की करावं काहीतरी. आणि विद्यार्थी तर त्या स्वयंप्रेरणेने पछाडलेलेच आहेत. आमच्या शाळेत कुठे येऊन बघा, कुणीही विद्यार्थ्याला बघा, तो विद्यार्थी निश्चितच चांगल्या पद्धतीने घडलेला आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. आणि निश्चितच असेच तुमच्या हातून विद्यार्थी, मोठमोठे विद्यार्थी घडावे, त्यांनी मोठं स्वप्न साकार करावं, हेच अपेक्षा करूयात.